हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. आता आपले सर्व सण येत आहे, तर ह्या सणांना गोड हे झालंच पाहिजे. तसेच नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन हेही सण येत आहे. तर आज खास आपण नारळापासून बनवणार आहोत हेल्दी असे नारळाचे लाडू. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर नारळाचे लाडू बनवण्यासाठी इकडे आपण घेणार आहोत ओलं नारळाचं खोबरं. तर मी इकडे एक पूर्ण नारळ घेतला आहे मीडियम साईजचं. त्याच्यावरचं मी कवर काढून घेतलं आहे. जे पण काळं सालपट असतं ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. बारीक तुकडे करून मी मिक्सरला जाडसर असं वाटून घेतलं आहे. हे एकदम बारीक पेस्ट नाही करायचे, जाडसर ठेवायचं आहे. जर मिक्सरला वाटून नाही घ्यायचं आहे तर तुम्ही हे खोबरे खवूनही घेऊ शकता, जसे आपण मोदकाला खवतो त्याप्रमाणे. तर मी ते इकडे कढईमध्ये 1 चमचा एवढे तूप टाकले आहे. आपला पोह्याचा चमचा असतो तेवढे तूप घातले आहे. आता याच तुपामध्ये आपल्याला अर्धा कप एवढे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. एकदम डार्क कलर नाही येऊन द्यायचा आहे. मीडियम असा कलर झाला की आपण काढून घेणार आहोत. इकडे आपले शेंगदाणे भाजले आहेत. आता याच तुपामध्ये आपण 8 ते 9 काजू बदाम मी इकडे ॲड करणार आहे. तर हे पण आपण तुपामध्ये परतून घेऊया, जेणेकरून त्याची चव खूप छान लागेल. त्याचा खूप जास्त डार्क कलर होऊन नाही द्यायचा आहे, नाहीतर ते करपट लागतात. त्यासाठी आपण काढून घेऊया. आता याच तुपामध्ये आपण एकदम जे पण आपण खोबरं वाटून ठेवलं होतं ते सर्व खोबरं यामध्ये घालणार आहोत आणि अजून 1 चमचा, 1 या अर्धा चमचा तूप आपण घातले आहे. आता हे खोबरं आपण यामध्ये परतून घेऊया. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायची आहे आणि 5 ते 5 मिनटं हे खोबरे आपल्याला असेच परतून घ्यायचे आहे. जर तुम्ही इकडे कढई नसन वापरून पॅनचा वापर केला तरी चालेल. तर इकडे आपले 5 मिनटं झाले आहे. आपल्याला खोबऱ्याचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. असेच फक्त 5 मिनटं परतून घ्यायचे आहे. तर इकडे 5 मिनटं झाले आहे आणि खोबरे माझे परतूनही झाले आहे. आता गॅस बंद करून ह्याला साईडला ठेवूया. ते एका पॅनमध्ये आपल्याला 1 कप एवढा गूळ घ्यायचा आहे. जसं मी स्टार्टिंगला सांगितले होते, हेल्दी असे आपण लाडू बनवणार आहोत, त्यामुळे मी इकडे गुळाचा वापर केला आहे. तर 1 कप गूळ घेऊन त्याच्यामध्ये पाव कप एवढे पाणी घातले आहे. हे गुळाचा पाक नाही बनवायचा आहे आपल्याला, फक्त गूळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे याप्रमाणे. तर आता गूळ आपला वितळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया. तर इकडे शेंगदाणेही आपले भाजले होते. हे शेंगदाणे, काजू, बदाम हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे. तर मी इथे काहीसे काजू ठेवले आहेत, ते नंतर मी अख्खे लाडूमध्ये घालणार आहे. ते तुम्ही वाटून टाकले तरी चालेल. आणि शेंगदाणे, बदामचा मी बारीक असा भुगा करून घेतला आहे. इकडे आपला गूळही वितळत आला आहे. फास्ट गॅसवर आपल्याला याप्रमाणे गूळ वितळून घ्यायचा आहे. तर इकडे पूर्ण गूळ आपला वितळला आहे. गूळ साईडला घेऊन हा सर्व गुळाचा जे पण आपण गूळ वितळून घेतलेलं पाणी सर्व आपण या नारळामध्ये ॲड करणार आहोत. आणि आता आपण गॅस चालू करून गॅस आपल्याला मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे आणि परत हे नारळामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे मिक्स करायचं आहे. आता यामध्येच आपण घालूया जे पण आपण बारीक करून ठेवलेले शेंगदाणे आणि काजू, बदाम त्याचा कूटही आपण यामध्ये ॲड करूया. हा कूटही ॲड करून आपल्याला 5 मिनटं हे मिश्रण असेच परतून घ्यायचं आहे, जेणेकरून जे पण आपण गुळाचं पाणी घातलं आहे मिश्रण आपले थोडेसे सुके होईल. तर तुम्ही इकडे बघू शकता मिश्रण असे सुके झाले आहे. आता यामध्येच घालूया अर्धा चमचा एवढी बडीशेपची पावडर आणि अर्धा चमचा वेलची पूड. इथे तुम्ही मनुक्याचा वापर केला तरी चालेल. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स अजून ॲड केले तरी चालेल. आता हे मिश्रण परत आपण एकजीव करून घेऊया आणि असेच याला 5 ते 7 मिनटं अजून परतून घेऊया. तर मी जे पण काजू बाजूला ठेवले होते ते पण काजू मी ॲड केले आहे आणि 5 मिनटं मिश्रण असेच परतून घेतले आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मिश्रण किती सुटसुटीत झाले आहे. तर याच प्रकारे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे. याला मी 5 मिनटं असेच परतून घेतले आहे आणि तुम्ही इकडे मिश्रणही बघू शकता कशा प्रकारे झाले आहे. आता याला थंड होऊन देऊया. तर इकडे माझे मिश्रण थंड झाले आहे. आता आपण लाडू बनवूया. हाताला आपण थोडेसे तूप लावून घेणार आहोत आणि हे लाडू बनवणार आहोत.
तर तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता. एकदम इझिली आणि पटकन हे लाडू होतात. तर तुम्ही ते बघू शकता कशाप्रकारे लाडू रेडी झाला आहे. किती पटकन होतो आहे आणि खायलाही खूप छान लागतो आहे. अशाच प्रकारे मी तुम्हाला अजून एक लाडू बनवून दाखवते. इथे लाडवाची साईज तुम्ही कमी जास्त करू शकता. तसेच तुम्ही गुळाचे प्रमाणही कमी जास्त करू शकता. जर तुम्ही खूप जास्त गोड खात नसाल या खूप कमी गोड खात असाल तर थोडे कमी जास्त केले तरी चालेल. तसेच बाप्पाचेही आगमन होत आहे. आहे की नाही एकदम झटपट होणारे लाडू. तर घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका.